कसं काय राव मजेत ना. मी विश्वास पाटील परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा राहणार आहे. मागच्या जवळपास मला 1-1.5 महिन्यापूर्वीच हा व्हिडिओ टाकायचा होता, बट शूट वगैरे असल्या कारणामुळे आणि इतर कामं असल्या कारणामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही. बट आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे सनस्क्रीनचा. जेही सनस्क्रीन मी आतापर्यंत ट्राय केलेले आहेत आणि मी प्रचंड सनस्क्रीन ट्राय केलेले आहेत, बट माझ्याकडे आता 10-12 सनस्क्रीन अवेलेबल आहेत, म्हणजे जसे 20-22 आहेत ॲक्च्युली. तर त्या सगळ्यांचा मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. सनस्क्रीनविषयी सांगायला लावू नका, कारण सनस्क्रीन खूप महत्त्वाचं आहे अप्लाय करणं. ते फक्त तुमच्या सौंदर्यासाठीच नाही, बट तुम्हाला स्किन कॅन्सरपासून सुद्धा वाचवतं. त्यामुळे तुम्ही तर अप्लाय कराच, पण तुमच्या घरच्यांना सुद्धा अप्लाय करायला तुम्ही प्रोवोक करा. सनस्क्रीनचा रिव्ह्यू मी 4 किंवा 5 पॉईंटवर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. प्रत्येक सनस्क्रीनचे 4 किंवा 5 पॉईंट तुम्हाला सांगणार आहे. सर्वात अगोदर आपण बघणार आहोत हे सेटावेलचं सनस्क्रीन. अँड यू वोंट बिलीव्ह गाइस, दिस सनस्क्रीन इज व्हेरी गुड. म्हणजे माझ्याकडे जेवढेही सनस्क्रीन आहे ना, त्या सनस्क्रीनपैकी हे सर्वात छान सनस्क्रीन आहे. बट याचा ड्रॉबॅक हा आहे की हे एवढं तेलकट आहे ना. एकतर माझी अगोदरच त्वचा आहे भाजलेल्या भाज्यासारखी. दाखवतो मी 1 मिनिट. आता काहीच लावलेलं नाही मी. या वॉटर ऑइल आहे. हे ऑइली स्किनवाल्यांसाठी तर नाईटमेअर आहे. तुमची जर स्किन नॉर्मल असेल तरी तुम्ही वापरू शकत नाही. ड्राय स्किनवाले मे बी ट्राय करू शकता, मे बी. दिस इज वन ऑफ द मोस्ट स्टेबल अँड न्यू जनरेशन फिल्टर ॲडेड सनस्क्रीन इन माय लिस्ट. बट टू दिस माय न्यू ऑब्सेशन. हे जे सनस्क्रीन आहे ते फॉक्सटेलने ॲक्च्युली नवीन फॉर्म्युलेट केलेले आहे. हेच सनस्क्रीन मागच्या वेळेस खूप बकवास होतं यांचं. सगळे ओल्ड जनरेशन फिल्टर होते, बट त्यांनी आता हे न्यू जनरेशन फिल्टर ॲड करून आणि स्टेबल फिल्टर ॲड करून हे सनस्क्रीन लॉन्च केलेलं आहे. परत हायब्रिड सनस्क्रीन आहे. याची स्टेबिलिटी प्रचंड हाय आहे. प्रचंड फ्रेग्रन्स आहे याच्यामध्ये. मला माहिती नाही का त्यांनी एवढे चांगले फिल्टर वगैरे ॲड केले याच्यामध्ये आणि एवढा घमघम येणारा वास काय ॲड केला याच्यामध्ये. कन्सिस्टन्सी लिक्विड सारखी आहे आणि तुमची जर स्किन ड्राय आणि डल असेल तर तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बायोडर्मा पिगमेंट. भाई तुम्हाला जर पिगमेंटेशन असेल, तुमची स्किन जर टॅन होत असेल, डाग वगैरे येत असेल चेहऱ्यावर सनराईजमुळे वगैरे वगैरे, तर प्लीज हे सनस्क्रीन तुम्ही वापरा. खूप छान फॉर्म्युलेशन याचं, पण प्रचंड महाग आहे. बहुतेक तरी 2-2.5 हजाराला मी घेतलेलं आहे सनस्क्रीन. आणि 2.5 हजारामध्ये पण तुम्हाला हे फक्त 40 ml येणार. आणि हे 40 ml आता किती दिवस वापरायचं मला माहिती नाही. 7-8 दिवस तुम्हाला जाईल हे हार्डली. दिवसातून तुम्ही 2 वेळेस वापरलं तर. त्याच्यामुळे सनस्क्रीनवर एवढा पैसा टाकणं म्हटल्यानंतर कमवा रे, पैसे कमवा. त्याच्यानंतर हे सनस्क्रीन मी ट्राय केलेलं ला शील्ड फिस्को मॅट. दिस इज द सनस्क्रीन. मिनरल सनस्क्रीन आहे ॲक्च्युली. सकाळ दुपार संध्याकाळ कधी लावू शकता. मिनरल सनस्क्रीनला असं समजलं जातं की भाई मिनरल सनस्क्रीन जर तुम्ही लावलं तर ते खूप जास्त पांढरं करतं तुमचा चेहरा. पण हे सनस्क्रीन ॲक्च्युली खूप छान आहे आणि तुमचा चेहरा वगैरे एवढा भूतासारखा पांढरा करत नाही. सनस्क्रीनचे 3 प्रकार आहेत: मिनरल सनस्क्रीन, हायब्रिड सनस्क्रीन आणि केमिकल सनस्क्रीन. तर हे जे आहे ते मिनरल सनस्क्रीन आहे आणि याचे अजिबात साईड इफेक्ट नसतात. पिगमेंटेशन प्रोन जर तुमची स्किन असेल तर तुम्ही मिनरल सनस्क्रीनच लावायला हवं असं डॉक्टर सजेस्ट करतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ॲक्वालॉजिका डिटॅन. ॲक्च्युली मी हे सनस्क्रीन प्रचंड वापरलेलं आहे. याची स्टेबिलिटी ठीकठाक आहे, कारण याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे ओल्ड जनरेशन फिल्टर आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे हे फ्रेग्रन्स फ्री आहे आणि तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. रे प्रोटेक्टरचे मी ॲक्च्युली 2 सनस्क्रीन वापरलेले. एक हे आहे विच इज बेअरली ऑन. आणि मी जवळपास 2-3 वर्ष वापरल्यानंतर ॲक्च्युली मी ज्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायचो त्या डर्मॅटॉलॉजिस्टनी मला हे सजेस्ट केलेलं आहे, कारण डर्मॅटॉलॉजिस्टचा ह्या सनस्क्रीन सोबत ॲग्रीमेंट असेल काहीतरी. MR वगैरे येतात त्यांच्याकडे आणि ते ॲग्रीमेंट करतात. दॅट वॉज माय वर्स्ट थिंग की मी त्यावेळेस वाचून नाही बघितलं किंवा त्यावेळेस स्किन केअर कॉन्टेंट मी करायचो नाही, त्याच्यामुळे मला समजलं नाही गोष्टी. बट सनस्क्रीन इज ओल्ड जनरेशन फिल्टर. याच्यामध्ये सगळे ओल्ड जनरेशन फिल्टर आहे आणि तुम्हाला विश्वास असणार नाही, पण बहुतेक 1200 रुपयाचं हे सनस्क्रीन आहे आणि या किमतीमध्ये आज खूप छान न्यू जनरेशनचे फिल्टर तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जे मिनरल सनस्क्रीन मी ट्राय केलेलं आणि मला प्रचंड आवडलेलं हे मूडीचं. इट इज मूडी डर्मा सूथ आणि हे मिनरल सनस्क्रीन आहे आणि याची स्टेबिलिटी हाय आहे गाईज. खूप जास्त पातळ मिनरल सनस्क्रीन तुम्हाला वापरल्यासारखं अजिबात वाटत नाही. तुम्हाला पिगमेंटेशन वगैरे जर असेल तर तुम्ही डेफिनेटली वापरत. हे मी काहीतरी अजबच ट्राय केलेलं सनस्क्रीनच्या नावाखाली. दिस इज सनस्क्रीन पावडर. ॲक्च्युली पावडर जे आहे ते मिनरल आहे. हा याची स्टेबिलिटी हाय आहे. फ्रेग्रन्स फ्री आहे. ऑइली वगैरे स्किन असेल तुमच्यासाठी तर बेस्ट आहे. बट तुम्ही पहिलं सनस्क्रीन म्हणून हे वापरू शकत नाही. आणि तुम्ही जर मेकअप वगैरे करत असाल किंवा तुमचे शूट वगैरे जर तुम्ही शूट वगैरेवर जर गेला, आता माझे शूट वगैरे होतात, त्याच्यामुळे मला सनस्क्रीन अप्लाय करायचं असेल तर मी डेफिनेटली हे घेऊन जातो. डॉक्टर सखियाज सनस्क्रीन खूप छान. मी एक काहीतरीच अवांतर सनस्क्रीन मागवलेलं आणि खूप छान सनस्क्रीन आहे गाईज, खूप छान. पण याचे काही ड्रॉबॅक आहे. हायब्रिड सनस्क्रीन आहे. लावल्यानंतर लगेच जेलसारखी कन्सिस्टन्सी आहे, लगेच ॲब्झॉर्ब होऊन जातं. पण एवढा यांनी फ्रेग्रन्ससारखा वास दिलेला आहे ना याच्यामध्ये, एवढा फ्रेग्रन्स टाकलेला आहे की हे सनस्क्रीन कमी आणि फ्रेग्रन्सच जास्त वाटतं. त्याच्यामुळे तुम्हाला इचिंग वगैरे होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे
नो, जरी चांगली असेल याची कन्सिस्टन्सी तरी नो. तर या ब्रँडचं नाव काय मला माहिती नाही. इट इज कोझिक किंवा कॉझा IQ. मी कोणाचं तरी यूट्यूबवर व्हिडिओ बघून ऑर्डर दिलेलं आहे, कारण माझी प्रचंड ऑइली स्किन आहे आणि हे एकदम पातळ कन्सिस्टन्सी होती याची, त्याच्यामुळे मी ऑर्डर दिलेलं. ॲक्च्युली याची कन्सिस्टन्सी खूप छान आहे, बट याची फिल्टर जे आहेत ते सगळे ओल्ड जनरेशन फिल्टर आहे, त्याच्यामुळे. त्यानंतर मिनरल सनस्क्रीन म्हटल्यानंतर हे मला प्रचंड आवडलेलं सनस्क्रीन आहे, कारण याच्यामध्ये 20% झिंक ऑक्साईड. आणि झिंक ऑक्साईड तुम्हाला जर मिनरल सनस्क्रीन वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड ॲटलिस्ट 20% असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हे मुडीचं सनस्क्रीन व्हायटमिन C सनस्क्रीन ॲक्च्युली मी ट्राय केलेलं आहे, पण तुम्हाला ज्याच्यामध्ये जर ॲडेड इन्ग्रेडियंट असेल तर मी जेन्युअनली सांगेल तुम्हाला प्लेन फॉर्म्युलावालेच सनस्क्रीन प्रेफर करा, कारण दिवसातून तुम्हाला ॲटलिस्ट 2 तासाला किंवा 3 तासाला हे सनस्क्रीन आपल्याला रिअप्लाय करावं लागतं. दिवसातून 4 वेळेस सनस्क्रीन लावायचं म्हटल्यानंतर तुम्ही 4 वेळेस व्हायटमिन C लावताय, त्याच्यामुळे इट इज नॉट गुड फॉर स्किन. आणि माझ्या मते इंडियन स्किन जी आहे त्या स्किनला जर सनस्क्रीन किंवा स्किन केअर प्रोडक्ट जर तुम्हाला वापरायचे असेल तर ते टिंटेडच वापरायला हवे. पांढरे जे प्रोडक्ट असतात ते आपल्या स्किनसाठी नाही आहे, इंडियन स्किनसाठी नाही आहे, त्याच्यामुळे मी हे प्रोडक्ट ऑर्डर दिलेलं. आणि मी जेन्युअनली ट्राय करतो आहे की मी याच्यापुढे टिंटेड सनस्क्रीनच वापरेल. टिंटेड सनस्क्रीन म्हणजे काय, ते एक्स्ट्रा प्रोटेक्शन देते तुम्हाला उन्हापासून. असतो टिंट असते, बट ते तुम्ही जेव्हा लावता तेव्हा ते डिझॉल्व होऊन जातं स्किनमध्ये, म्हणजे आपल्या स्किनसारखं स्किनच्या रंगाचं असतं ते. मुलांना जर वापरायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली हे सनस्क्रीन वापरू शकता. त्याच्यानंतर लॅक्मे सन एक्सपर्ट, मी याला माईक लावलेला आहे ॲक्च्युली. हे सनस्क्रीन आहे, केमिकल सनस्क्रीन आहे आणि याच्यामध्ये फिल्टर पण ठीकठाक आहे असं माझं म्हणणं आहे, पण याच्यामध्ये पॅराबेन ॲड केलेलं आहे, फ्रॅग्रन्ससुद्धा आहे आणि सगळ्या स्किन टाईपला हे चालेल. बट याच्या प्राईजमध्ये तुम्हाला दुसरी खूप छान सनस्क्रीन मिळून जाते. त्याच्यानंतर हे अल्ट्रा शेअर पण मी खूप दिवस वापरलं, खूप छान. याच्यामध्ये फ्रेग्रन्स आहे, मला फ्रेग्रन्स आवडत नाही बट याच्यामध्ये फ्रेग्रन्स खूप छान आहे. प्रॉबॅबली इट हॅज ओल्ड जनरेशन फिल्टर, कारण खूप वर्षांपासून हे सनस्क्रीन चालत आलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीच त्यांनी मॉडिफाय वगैरे केलेलं नाही आहे. ड्राय टच म्हटल्यानंतर तुम्ही ऑइली स्किन असेल तुमची तर डेफिनेटली वापरू शकता, बट याच्यामध्ये व्हाईट कास्ट आहे. बहुतेक तरी हे हायब्रिड सनस्क्रीन आहे, कारण याच्यामध्ये व्हाईट कास्ट प्रचंड आहे. मला हे सनस्क्रीन आवडतं बट याच्यामध्ये व्हाईट कास्ट प्रचंड आहे. कुठे गेलं दुसऱ्याचं, मी याचे खूप पॅकेजेस वापरलेले आहे. मला सनस्क्रीन हे आवडतं बट थोडं व्हाईट कास्ट आहे याच्यामध्ये. तुम्ही घरी असल्यानंतर डेफिनेटली वापरू शकता. ऑइली स्किन वाल्यानंतर अवघड आहे, बट स्टील आय एम युझिंग इट बिकॉज आय लाईक इट. माझा गळा कोरडा पडा आहे आज, ओरडू एवढे सनस्क्रीन आहे आणि तरी मी त्या दुसऱ्या बास्केटमध्ये सनस्क्रीन काढले नाही, कारण एवढे रिव्ह्यू देणं अजिबात शक्य नव्हतं. अँड दॅट्स इट. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमच्या कम्पॅटेबिलिटीनुसार, तुमच्या स्किननुसार, तुमच्या स्किन कंडिशननुसार तुम्ही स्किन केअर निवडा, सनस्क्रीन निवडा आणि तुमच्या त्वचेची काळजी घ्या आणि तुमचीही काळजी घ्या. चला आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.